दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवरती उद्या अभिनेता विजयचा शपथविधी होणार आहे। नेहरू स्टेडियमवर शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। संपूर्ण बहुमत सोबत घेऊनच शपथ घेण्याचा विजयनं प्लान केलेला आहे। अभिनेता विजय आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांची देखील भेट घेईल। तमिळनाडूत काँग्रेसकडून टीव्हीकेला समर्थन देण्याची ऑफर गेलेली आहे। आययूएमएल आणि डावे पक्ष सध्या समर्थन देण्यावरून संभ्रमात आहेत। काँग्रेसला सत्तेपासून दूर राखण्यासाठी अण्णा द्रमुकचे देखील प्रयत्न सुरू आहेत। अण्णा द्रमुकचा एक गट टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। काँग्रेसनं टीव्हीकेला सशर्त पाठिंबा देण्याची ऑफर दिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक देखील होतीये। तर उद्या अभिनेता विजयचा शपथविधी होण्याची देखील शक्यता आहे। चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर त्याची तयारी देखील सुरू करण्यात आल्याचं कळतंय। तर दुसरीकडे अण्णा द्रमुक देखील फुटीच्या उंबरठ्यावर आहे। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची अण्णा द्रमुकची भूमिका आहे। अण्णा द्रमुकच्या काही आमदारांची भूमिका आहे। त्यामुळे आता अभिनेता विजय कोणाच्या पाठिंब्यावरती शपथ घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण बहुमत घेऊनच सत्तेत विराजमान होण्याचा प्लान अभिनेता विजय थलपतीचा आहे।